नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो, मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो, गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील, जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना, तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे. आणखी एक गोष्ट, नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायचे मला, मुलगी बघायला चाल ना, भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल, पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. चला काय करायचं? सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी, लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय, त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा योग हात, तुमचा योग हात, त्यातनं एक सुपारी बाहेर येणार. लय भारी गेलं. बस झालं ग, कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारखा कटा 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 लावलाय. अहो कसं आहे, आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. लग्न म्हणल्यावर रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना, मी येईन तुझ्या शोला. नाही कदाचित मी पळून जाऊन लग्न. दादी उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही? मला तुझ्या जिभेला काही हाड. बस झालं, मला माफ करा आता. दादी तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलंय हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील, पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? पाण्यात कसं कावळा शिटल्यावर दही टाकलं, वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. हो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये. म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली. पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोलीच्या नादात इथे पायाला खवले पडले, त्याचं काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी. जुळे ते चंगू. हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. कार्टीना लई पर्येत काशी त्यांच्या कुल्लर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते? मी माफी अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाण जावई असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे आहे काय? अगं भैया, काय बोलताय तुमचे नीट बोला. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? का लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत, आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी पण खरं सांगते, लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा.
कोणी व्हिडिओ काढला लय भारी असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? नाही काढला. अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदाबद्दा बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय का छळ मांडलाय तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. माझी दीदी पण ना एक्साइट झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच आहे तिचं. नेहमीच म्हणजे? नेहमीच म्हणजे? भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेही आहेत. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण बन त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं, काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही इथं जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग. तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकड्या उडवल्या, त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले. कोणी काय मारले छर्रे? एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा, ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. हे तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लो चुंबन, एवढं कोण बोलत बसतंय का? तसं लो चुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटतं. लो चुंबन. कुठं सोयरीक जुळवली मी. बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं, कान तोडून ठेवला. काय काय आहे? अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळं आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. तुका ना राग दाजी, तुका ना. मी तुकू? तुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. का? तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा लय भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का? 7 दिवस तुम्हाला सांगते, माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1, 2-2 गोट घ्यायची आणि मग 1 फूट, मग 2 फूट एवढेच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं, पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. पोटावर पडायची. आम्ही मैत्रिणी एवढ्या पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती? बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट्ट दे, मी चाललो. नाही मला माझी बुट्ट दे, मी चाललो. जुते लेलो आणि मग पैसे लेलो. कानपूर फोडी. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. बघ माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय, थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं
अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात ते. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल 5. असे दुःख आहे मग मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हा हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात. जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे हो दाजी. मया मया चांगलं आहे की मला रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी हा मया कोण? पिंकी हा मया कोण? पिंकी मया 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 मया. आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि तर ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही. मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची. आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू? किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस्तो. म्हणजे मायाकडे मायाकडचे पैसे संपेस्तो. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? ते गणित शिकवायचा ताईला. मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची. गणित उलगडायचं नाही हो दाजी. तर कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे ना. नाही हा मया कोण मला नक्की सांग. त्यो माया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे त्यो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला मया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेलं त्याच्यातला मया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो. आधी मला सांग मया कोण? मंडपवाला. मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. दाजी झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे.